विखे पाटील आणि पवार कुटुंबामध्ये कुठेतरी राजकीय संघर्ष बघायला मिळत होता. आज मात्र तुम्ही पहिल्यांदाच विखे कुटुंबियांच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात. काय आनंद वाटला आणि त्याचा मान सन्मान बघून कसं वाटलं? खरं तर मला आज इथे प्रवारनगरमध्ये सहकाराच्या चळवळीचे जनक इथे पहिल्यांदा मला येऊन अतिशय आनंद झालेला आहे. माझं दाबलंय वुमन हाते दाबू राहील. पुरस्कार सोहळा आहे, मला हजर राहता आलं. माझे सहकारी राधाकृष्ण विखे पाटील सरांनी मला इथे बोलवलं आणि हा सन्मान दिला हे मी माझं भाग्य समजते. विखे पाटील परिवाराचे आणि पवार परिवाराचे संबंध जुने आहेत. आमचे आदरणीय आप्पासाहेब पवार काका, आदरणीय दादांचे काका इथे काही वर्ष त्यांनी साखर कारखान्यामध्ये तिथे होते आणि कार्यकारी संचालक होते. त्यामुळे आमचा असा जुना स्नेह आहे. त्यामुळे मला इथे बोलवलं आणि हा सन्मान आहे असं मला असं वाटतं. काँग्रेसकडून सातत्यानं कुठेतरी महिलांच्या बाबत बोललं जातं. आज सुप्रिया सुळेंबद्दल वडेट्टीवार बोलले होते. मागे तुमच्याबद्दल देखील काँग्रेसकडनं टार्गेट तुम्हाला केलं गेलं. कुठेतरी महिलांना टार्गेट केलं जात आहे का काँग्रेसकडनं? काय वाटतंय? मी आपल्याला मागेच सांगितलं होतं की मी माझ्या परिवारात जेव्हा वेळेल तेव्हा चोख अजून